वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। दिल्लीतील झंडेवाल्यांमधील धार्मिक स्थळावर कारवाई, येवला येथील पंजाबी सिंधी समाजात तीव्र संताप। दिल्लीतील झंडेवालन परिसरातील प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ मंदिर दर्गा श्री बाबा पीर रातननाथजी महाराज यांच्या प्राचीन धार्मिक स्थळाच्या जमिनीवर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात येवला तालुक्यातील शीख, पंजाबी व सिंधी हिंदू समाजात मोठी संतापाची लाट उसळली आहे। यावेळी श्रीरामाचा जप करत धार्मिक स्थळावर झालेल्या कारवाईचा येवला तहसील कार्यालयावर निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने शीख, पंजाबी, सिंधी समाज उपस्थित होता। मी अमरनाथ हिराचंद अरोरा, कोपरगाव रहिवासी। नवी दिल्ली येथे झंडेवालन माता मंदिराजवळ दर्गा बाबा श्री पीरतनाथजी हे मंदिर 70 ते 80 वर्षापासून स्थायी आहे। या मंदिरात नेहमी नित्य हिंदू धर्मांच्या देवांची पूजा केली जाते। त्या मंदिराला दर्गाचं स्वरूप देऊन त्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली तोडफोड केलेली आहे। जर हिंदुस्थानमध्ये जर हिंदूंची मंदिरं सुरक्षित नसतील तर हिंदू लोकांनी जायचं कुठं? दात मागायची कोणाकडे? तर अमित शहा जी असतील, नरेंद्र मोदी जी असतील, आदित्यनाथ योगी असतील, RSS असेल, ज्यांनी नाही त्यांनी ह्याच्यात हस्तक्षेप करून ही जागा मंदिराला परत मिळालीच पाहिजे। ही जागा आमची आहे आणि आम्हाला मिळालीच पाहिजे। यासाठी आज आम्ही येवला तालुका येथे तहसीलदारांना निवेदन शांततेत देण्यात आलेलो आहोत। एवढी विनंती आमची आहे की आमची जागा आम्हाला ही काही करून परत मिळाली पाहिजे। जय श्री राम। राम राम जी, हर्षनाथ जी। मेरा नाम अक्षय अरोरा, मैं येवला निवासी हूँ। हाल ही में 29 तारीख को दिल्ली के झंडेवालन में बाबा श्री पीरतनाथ जी का जो दरगाह मंदिर है उसे गिराया गया DDA और MCD द्वारा, जो काफी दिलों को ठेस पहुंचाई, काफी संगतों को ठेस पहुंचाई गई है। इस कार्रवाई में मंदिर का भंडार गृह और तुलसी वाटिका का भी काफी ज्यादा नुकसान हुआ है। हम प्रशासन से अपील करते हैं कि ये जो कार्रवाई हुई है इसे रोक दिया जाए और जो जमीन हमारी ली गई है उसे जल्द से जल्द वापस दिया जाए और जो भी रीइंस्टॉलेशन है वो फिर से हो जाने चाहिए। और हमें आश्वासन मिलना चाहिए MCD और DDA के द्वारा कि भविष्य में फिर से ऐसी कोई कार्रवाई ना हो। इसलिए हम आज यहाँ पे येवला तहसील कार्यालय में सिख, पंजाबी और सिंधी समाज की तरफ से निवेदन तहसीलदार साहब को निवेदन देने आए। श्रीनाथ देवकीनंदन चावला, कोपरगाव। मंदिर दर्गा बाबा पीर रतननाथ जी 1400 वर्ष जुनी गादी आहे, जी नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान या ठिकाणून फाळणीनंतर इथे आली। त्याचं मेन मंदिर दर्गा बाबा पीर रतननाथजी झंडेवालन करोलबाग येथे आहे। त्याचंच एक मंदिर कोपरगाव अहिल्यानगर येथे पण आहे। कोपरगाव येथे 15.5 वर्षापासून अखंड राम नामाची ज्योत चालू आहे। त्या मंदिरावर 29 तारखेला DDA व MCD यांनी कारवाई केली, ज्यामध्ये आमचं भंडारगृह, तुलसी वाटिका व जनरेटर रूम हे उद्ध्वस्त करण्यात आले व त्यावर त्यांनी त्यांचा हक्क दाखवला आहे। हे मंदिराची जागा लाखो भक्तांच्या सहकार्याने आहे आणि त्या शेजारी त्यांनी अतिक्रमणित जागा सांगितली होती, जी जागा आमच्या भक्तांनी मंदिराला दान केली आहे, जिथे धर्मशाळा उभारायची आहे। ह्या मंदिराचे जे काही उद्ध्वस्तीकरण झाले आहे ते परत नीट करून ती जमीन आमच्या नावावर करण्यात यावी आणि परत या जमिनीवर कोणी आपला हक्क दाखवू नये। ही गादी गोरक्षनाथांची आहे, जी योगी आदित्यनाथ पण ज्यांचे भक्त आहेत। तरी सुद्धा अशा सनातनी देशामध्ये ही घटना होणे एक खूप मोठा निषेध आहे। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, यरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या।